जो आहे ना, तो आहे भावनिक दुरावा. आपण आपल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्तच करत नाही. समोरच्याच्या नेमक्या भावना काय आहेत, समोरच्याला नेमकं काय वाटतंय, त्याला दुखावलं नाही पाहिजे. या सगळ्या चक्करमध्ये आपण स्वतःच्या भावनाला दुय्यम स्थान देतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. यातनं होतं काय, की मन दुखावलं जातं आणि जेव्हा मन खूपदा दुखावलं जातं, त्यावेळेला मनामध्ये ना निगेटिव्ह गोष्टी खूप जास्त साठून जातात. खूप जास्त अस्वस्थता आत असते. मग आपण बघतो, की खूप छोट्या-छोट्या गोष्टींवरती चिड होते. म्हणजे खरं कारण नसतं. पण आत इतकं दाबल्या गेलेल्या असतात भावना, कारण समोरच्याला दुखवायचं नाही म्हणून आपण भावना दाबून टाकलेल्या असतात. यासोबतच आपल्याला असं दिसतं, की नात्यामध्ये मग दुरावा यायला लागतो. नात्यामध्ये जे पॉवर आहेत ना, ते इम्बॅलन्स व्हायला लागतं. कारण एकच व्यक्ती सतत जे आहे ते ॲडजस्ट करतीये, एकच व्यक्ती समजून घेते. जेव्हा दोन्ही करत असतात ना, त्याला म्हणतात प्रेम आणि समजूतदारपणा. पण एकच व्यक्ती जर करत असेल, तर मात्र त्याला प्रेम आणि समजूतदारपणा आपण म्हणणार नाही. आपल्या नात्यात असं होतंय का? आपण एकदा तपासलं पाहिजे.